आगळा काय म्हणतात तरी त्याला? आडाळा. आडाळा. ती काय ट्रिक आहे काय? ट्रिक आहे ती. हा अजिबात ऐकत नाही. जेव्हा पण किचन मध्ये येतो त्याला आईस खायला पाहिजे. व्हॉट नो? मस्त वेगळी मिक्स करून. यू अंडरस्टँड मराठी बट यू कॅनॉट स्पीक राईट? I can. से स्पीक मराठी. कोण आला बघूया. वॅन्डी आली असेल. Hello, Baba. हो शाळेतून आले आता. काय घेऊन आलीस? मासे आणलेस की काय फिश मार्केट आणि आज मध्ये? बुधवार आहे ना. काय आणलंस? काय? बघ दिसतच नाहीये. प्रॉन्स. ना प्रॉन्स आणि तिसरे आणलेत. अच्छा. काम दाखवते. How was the school? Yeah. How was the school? Yes. Nice? Good. Okay. पप्पाला दाखवूया बघ. You. तिसरे आणलेत. आणि कोळंबी आणली. कोळंबी छोटी आणली, मोठी नाही आणली आज. सुकं बनवूया ना त्याचं. Show me माझा आवाज corn. बसलाय. Show me corn. त्याला दाखव प्रॉन्स. Corn. कॉर्न नाही आणले मी. कॉर्न उद्या घेऊन येऊया. काय रे? चल आपण कोळंबी साफ करूया. किती आहे? हा ही हाफ केजी आहे. काय आलं? काय काढलं? हे तुटलंय ते. तोडून टाकलंस ना काय? बंद कर बंद कर बंद कर. बंद कर. ते अंकल येणार होते हे करायला, बसवायला. खूप लहान आहे. हा सुकी बनवूया ना, छान लागेल. हा बघा रडतोय कसा. इरेझर पाहिजे त्याला. दीदी घेऊन गेली त्याचं इरेझर. केस बघा कसे बांधले. पुढच्या वर्षी कापून टाकणार केस. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे वेनसडे आणि नॉनव्हेज खायचा दिवस आहे, त्याच्यामुळे आपण आजही नॉनव्हेज घेऊन आलेलो आहोत. तर जसं वंदनाने मगाशी सांगितलं, आपल्या घरी आज आहे तिसरे आणि कोळंबी आणलेली आहे. आता तिसरे बनवते जरा. आणि कोळंबी साफ केली मगाशीच. कोळंबीचं जरा सुक्कं बनवते. आणि ह्याचं काय हे आहे ना. काल हा ते आपल्याकडे ना हे नाही ना, काय म्हणतात ते, विळी असते ना. आगळा काय म्हणतात तरी त्याला? आडाळा. आडाळा. आमच्याकडे विळी म्हणायची. मग आता तर काय ते नाही आहे ना. करणार? चाकूने ओपन कर ना. अरे खूप टाइम लागेल. तर मला आईने मला सांगितलेलं असं टाकायचं याच्यामध्ये. काय? ते मी वॉश करून घेतले जातच. हा. एवढं गरम पाण्यामध्ये टाकलं ना, ते आपणे आप उकळतात. अच्छा. ती काय ट्रिक आहे काय? ट्रिक आहे ती. पण ते शिजणार पण ना त्याच्यामध्ये. स्लाइटली फक्त ओपन लगेच होतात, इमिडिएटली ओपन. आणि ओपन झाले ना की लगेच काढायचे आणि ते थंड पाण्यामध्ये टाकायचे आणि मग ते हाफ हाफ घ्यायचे. ह्याला ना काही काही ठिकाणी ना तिसरे पण म्हणतात आणि अर्धशिपी पण म्हणतात. तर ना व्ह्युअर्स तुम्ही सांगा की तुमच्याकडे काय बोलतात म्हणून. मला तर शिंपले माहिती आहे. आणि हा आपल्या आईने शिवल्यांचं कालवण बोलतात. अच्छा शिवले. आई बोलतात शिवल्यांचं कालवण. अच्छा. सार. हे ना आता 2 मिनिटात उकळतील. जरा गॅस आपण फास्ट करूया. आणि ह्याचं काय बनवणार भाजी? त्याचे आपण सुकं बनवूया कांदा टोमॅटो मध्ये. आई बनवतात तसं. हे बघा आमच्याकडे आडाळा नाही येते, वेळी किंवा आडाळा म्हणतात ते. त्याच्यामुळे ही ट्रिक वापरली आहे. थोडं गरम पाण्यामध्ये ते शिंपले टाकलेत आणि ते ओपन होत आहेत बघा. दिसत आहेत इथून पण थोडे थोडे ओपन होत आहेत, म्हणजे ते नंतर ओपन करायला इझी होईल. किती टाइम ठेवायचं आहे ते? हार्डली 1 or 2 मिनिट. आता हे ओपन व्हायला लागलं. ओपन झालं. आता आपण लगेच बंद करून टाकायचं आहे, कारण हे सगळे ओपन होणार. हे बघ. काढून घे ना, आता जास्त शिजतील. ऍक्च्युली असेच पण खातात माहिती आहे. मी बघितलं बऱ्याच ठिकाणी, थायलंडला वगैरे. थायलंड व्हिएतनाम मध्ये असंच ते बॉईल करून देतात आणि थोडं सॉल्ट आणि थोडा पेपर वगैरे टाकून ते असं खायला पण खाऊ देतात. शकतो, मस्त लागतात.
किंवा ड्राय पण बनवू शकतो आपण, तर तिसरेही बनवू शकतो. त्याचे खूप काय काय प्रकार आहेत. असंच खाल्लं तर खूप हेल्दी पण आहेत. तेव्हा आता हे ओपन झाले ना सगळे, लगेच थंड पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे जास्त ते ना शिजत नाही. आता हे आपण ओपन करून घेऊया. काय मस्त दिसतंय ते आता, बरोबर निघालंय ते. हा, खूप इझी होतं ते काढायला. ऍक्च्युली स्मेल खूप मस्त येतो. भाई असं फक्त काढायचं झालं. हे कांदे तिखट नाही आहेत ना, हा, हे कांदे तिखट नसतात. पण जेवणामध्ये टेस्ट चेंज होते काय? एवढी नाही होत, पण कांदे जे तिखट असतात ते चांगले असतात. अच्छा, पण काम करताना इझी पडतं, डोळ्यातून पाणी इझी येतं. पडतं, पाणी येत नाही डोळ्यातून. परत ऑइल नाही टाकलं आपण ना, असं काही? नाही नाही, असंच भाजून घ्यायचं 2 ते 3 मिनिटं. आणि थोडेसे लसूण पण तर येतं. कोकम का काढलाय? कोकम आपल्याला कोथिंबीरमध्ये यूज करायचं आहे आणि शुगल्यांमध्ये पण यूज करायचं आहे. अच्छा. त्याच्यामध्ये काढून ठेवलं. आता लसूण टाकते आणि वाटा भाजून घेते. फूड इनसाइड विल कम आउट. फूड काय खातोय इनसाइड तो? हे आईस नको खाऊ यार. भाजून झालं. आता आपण याच्यामध्ये खोबरं टाकणार आहे. आणि नंतर ते मिक्सरला लावणार. हां, 2 ते 3 मिनिटं भाजायचं आणि मग नंतर मिक्सरला त्याचं वाटप करून घ्यायचं. हे बाबा, हे आईस नको खाऊ ना राजा. मित्रांनो, तुमची मुलं अशी किचनमध्ये आल्यावरती आईस मागतात का? आम्हाला जरा कमेंटमध्ये सांगा तुम्ही. हा अजिबात ऐकत नाही. जेव्हा पण किचनमध्ये येतो त्याला आईस खायला पाहिजे. No. What no? So tell our viewers, you understand Marathi but you cannot speak, right? I can. Say, speak Marathi. स्पीक मराठी. Candy पाहिजे. कॅन्डी Candy पाहिजे. पाहिजे. आणि तेव्हा तिथं पाणी सांडवलं सगळं. कॅन्डी अजून पाहिजे. कॅन्डी पाहिजे. अजून काय? अजून एनिथिंग एल्स? एनी अदर मराठी? Jelly. जेली. इट्स आईस, इट्स नॉट जेली. आईस आहे तो, जेली नाही. थोडंसं तेल टाकलंय आता. दिलू हे? तेल अंगावर येईल, बाहेर जा बाळा. त्याचं काय चाललंय बघ. दिलू तेल अंगावर येईल, बाहेर जा. छत्री का घेतली आहेस रे? पाऊस पडत होता ना मगाशी, ते मी सुकट ठेवून तिकडे मग नंतर राईट काढायची. त्याच्यामध्ये ना थोडंसं कढीपत्ता आणि लसूण, हिरवी मिरची, बापरे, किती तडतडतंय. नाही काय झालं याच्यामध्ये पाणी होतं. ऐसा क्या झोल करता तुम्ही? तो झोल करेगा तो हात जल जाएगा. काय टाकलं तर हिंग. हिंग. हां, हिंग. त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा थोडासा, आंबट पण येण्यासाठी. तर हिंगाचा स्मेल येतोय जबरदस्त. हे झाल्यानंतर याच्यामध्ये आपण वाटप नाही टाकायचं आधी. पहिला मसाला टाकायचा. आजच्या गावात लेन्सला पण क्लिनिंग करायला लागेल कॅमेराच्या आता. पुन्हा ऑइलिंग झाली असेल लेन्स. आपला मालवणी मसाला, झाल्यानंतर हे केलेलं ते वाटप आहे का आता? हे वाटप टाकायचं. अय्यो. बापरे. हे 5 ते 7 मिनिटं भाजून घेते आता. आणि मग राहिलेले दुसरे मसाले याच्यामध्ये ऍड करते. गॅस थोडा फास्ट केला. कारण त्याचा टाइम लागतो आणि पाणी पण सुटतं बरोबर, हे होत नाही, भाजलं जात नाही. माझ्यात पाणी नाही टाकायचं. नंतर टाकायचं. पहिले छान फ्राय करून घ्यायचं, मग त्यानंतर त्यामध्ये ते तिसरे टाकायचे, सगळे स्पायसेस टाकायचे, नंतर गरम थोडं पाणी करून मग टाकायचं. ओके. थंड पाणी टाकायचं.
आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया थोडीशी हळद, चवीनुसार मीठ. हे शिजवताना थोडंसं स्लाइटली मीठ टाकलं होतं, तर टाकताना थोडं कमीच टाकायचं, नंतर परत पाहिजे आपण ॲड करता येतं. हा आपला गरम मसाला, थोडासा घरचा गरम मसाला आणि हा मी बनवलेला मसाला. हा थोडासाच टाकायचा कारण हा खूप स्ट्रॉंग असतो. भाजून घ्यायचा आता, अजून 3-4 मिनटं भाजून घ्यायचं. मस्त मसाल्याची चटणी झाली आहे पूर्ण. याचा कलर बदलला की समजायचं की हा मसाला भाजलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण आता शिवले टाकायचे हे. ओके. आणि हे काय कोकम कोकम टाकायचे. त्याला ना 1 मिनिटच फक्त असं जरा कव्हर करून ठेवायचं, मसाल्यासकट पाणी टाकायच्या आधी. बटाटा पण टाकतात, पण आता डिपेंड आहे. पण बटाटा टाकलं की गोडसर लागणार ते. तुम्ही फक्त शेंगा टाकू शकता आणि थोडंसं 1 ते 2 मिनिट हलवायचं आणि मग याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. आपण थंड पाणी नाही टाकायचं. अच्छा, गरम पाणी टाकलं. I take to buy. हां, I take to buy. Or you take. मनी where you got that coin? There. जा ठेव, जा तिकडे जा. डोंट टेक. There. From baby's one. नीलू डेंजर आहे, आतमध्ये तर ठेवण्याचा. तर आता ह्याच्यामध्ये हे बघता असं पाणी बुडेल एवढं टाकायचं ते अंदाजे. परत कव्हर करायचं. आणि मस्तपैकी मिक्स करून 7 ते 8 मिनिटं शिजवून द्यायचं, कारण आपण गरम पाणी टाकलंय ते लगेच शिजतं आणि ते शिजले पण शिजलेलेच आहेत ऑलरेडी आणि शेंगांना काय टाइम नाही लागत. ओके, आता ही आपली आपण काय केलं, सेम पॅन मध्ये आपण बनवतोय कोलंबी सुका पण, आणि जे तिसरं आपण बनवतो तो तिसरे मसाला ते आपण टोपामध्ये ट्रान्सफर केलं आणि त्याच्यावरती लो फ्लेम चालू आहे ते खाली. परत पाणी पडलेलं आहे. पळा, मी आताच पलीचा साफ करून घेतलं ना. भागो भागो. थोडस हिंग, कांदा, त्याच्याबरोबर हिरवी मिरची, अद्रक लसूण हे मी किसून घेतलं. काय ते आलं आणि लसूण पेस्ट नाही टाकत? नाही, पेस्ट नाही टाकली. पेस्टचा कधी कधी कलर बदलून जातो. ते खिसलं ना छान पण लागतं आणि कलर पण चेंज नाही होत. तर बंद करायला लागणार ना आता? हां, बंद कर. करू का बंद? हां कर, झालं. मग टोमॅटो आणि कोथिंबीर आधीच टाकायची त्याच्यामध्ये. गरम मसाला. म्हणजे मसाले वगैरे आपण लिटरली सेमच टाकतो. हां, कारण हे भाजके मसाल्याचं वाटप आहे म्हणून. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना आपण याचं लाल सारं बनवूया आपण, मच्छीचं किंवा कोळंबीचं. मग ते वाटप वेगळं असतं. ओके. त्याच कॉन्सिडन्स आहे की या दोन्हीमध्ये पण आपलं हेच स्पायसेस जाणार आहेत. मालवणी मसाला मस्तपैकी असं भाजून घ्यायचं आहे. मग नंतर त्याच्यामध्ये कोलंबी टाकायची, हे आपले आमसूल टाकायचं आणि हां कोकम टाकायचं आणि मग नंतर थोडंसं आपण गरम पाणी टाकायचं.
त्याला छानसं शिजवून द्यायचं. ओके, आता काय कोळंबी कोळंबी टाकायची? टाकते. हां, ही छोटी कोळंबी आहे, चवीला छान लागते. असं मिक्स करायचं. Putting in the fridge. गरम पाणी टाकलं याच्यामध्ये आणि हे कोकम टाकले याच्यामध्ये अच्छा. आणि मस्तपैकी मिक्स करायचं आणि लेट इट बी कुक. एक 5 ते 7 मिनिट शिजून जाणार, कारण छोटे प्रॉन्स आहेत ना म्हणून. आणि ते घट्ट पण होईल ना पूर्ण? हां, घट्ट होणार, ते ड्राय होणार. आपली मस्त कोळंबी सुका पण झालेली आहे. मित्रांनो, मस्त आपलं जेवण रेडी झालेलं आहे आता. हे बघा, प्राऊन्स सुका, त्याच्याबरोबर राईस. ॲक्च्युली मी आज चपाती खात नाही आहे, त्याच्यामुळे राईसची क्वांटिटी थोडी जास्त दिसेल तुम्हाला. थोडंसं आपलं नॉर्मल सलाड, ऑनियन आणि लेमन. आणि हे आहे आपला तिसरा मसाला, शिंपल्यांचं कालवण. चला जेवून घेऊया आणि भेटूया तुम्हाला एका नवीन व्हिडिओमध्ये.